नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळा हा मी माझ्या घरी कसा साजरा केला हे दाखवणार आहे आणि त्याचबरोबर हळदी कुंकवाचा समारंभ पण मी कसा साजरा केला हे पण दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करा। त्याचबरोबर मी रोजची पूजा कशी केली, चांदीचे देव कसे साफ करावे, अगदी केमिकल न वापरता हे पण दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर मंडळी, हा व्हिडिओ आहे 22 तारखेचा। तर 22 तारखेला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळा होता, त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा। तर सकाळी उठले मी 6 वाजता आणि त्यानंतर मी बाहेर आले, झाडू वगैरे मारला आणि घरात येऊन मी आंघोळ वगैरे केली। त्यानंतर गॅसची पूजा केली आणि मी आता इथं पास्ता शिजू घालतीये, कारण यांना ड्युटीवर जायचंय ना, तर यांना नाश्ता करून देते आधी। तर मी पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून पास्ता शिजत घातला। पास्ता शिजतोय तोपर्यंत मी आता मंदिर आवरून काढते आणि देव सगळे उजळायला काढते। तर आज आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे, त्यामुळे मी मंदिर पण आवरून काढणार आहे, देव पण उजळून घेते। तर एका परातीमध्ये मी सगळे देव आता मंदिरामधले काढून घेतले किचनवरती उजळण्यासाठी। आणि जो कलश ठेवत असते मी कुलदैवतेचा, तर त्यामधलं सुद्धा मी पाणी बदलणार आहे आज आणि त्यामधलं पाणी सगळं झाडांना घालते मी। तर पास्ता शिजतोय तोपर्यंत मी आता झाडांना पाणी पण घालून येते। रात्रीच मी आवरून ठेवलं होतं, सगळं किचन क्लीन करून ठेवलं होतं, म्हणजे सकाळचं उठलं की आपल्याला बरं पडतं। आणि तसं पण आपण किचन खरकाटा कधी ठेवायचं नसतो, रात्रीच आपण सगळं आवरून झोपायचं असतं। असं केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण टिकते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते। तर तो नारळ मी ठेवलेला होता कलशावरती, तर तो मी धुवून घेतला, पाण्यामध्ये धुवून घेतला की तो त्याला तडा जात नाही, नारळ छान राहतो। आता जे पाणी आहे कलशामधलं, ते पाणी मी जरा त्या पानांनी घरामध्ये शिंपडते आणि बाकीचं पाणी झाडांना घालून देते। फक्त आपण कलशामधलं पाणी किंवा देव धुतलेलं पाणी आपण तुळशीला घालायचं नसतं। तर आता थंडी चालू आहे ना, तर थंडीमुळे जे पिकलेले पानं आहेत ते असे खाली पडतात खूप, तर सारखं झाडून घेतलं तरी ते पुन्हा पानं गळतच राहतात आणि झाडांना म्हणावं अशी ग्रोथ पण नसते थंडीमध्ये, थंडीने असे सुकळून जातात झाडं एकदम। तर बाहेर झाडांच्यात आल्यानंतर 10-15-20 मिनिटं तर आरामशीर जातातच, कारण सगळे झाडं एकदम निहाळून पाहिल्याशिवाय तर मन भरतच नाही। तर मी झाडांकडे थोडं लक्ष दिलं, कुंड्या इकडे तिकडे केल्या, थोड्याशा मागं पुढं झाल्या होत्या तर। आणि जास्वंदी पण दाखवते तुम्हाला मी। तर माझ्याकडं पांढरी आणि लाल दोन्ही पण जास्वंदी आहेत, म्हणजे देवांना फुलं कमीच पडत नाही मला, रोज जरी काढले तरी ताटभर आरामशीर निघतात फुलं आणि तेवढे पुरेसे होतात। तर काही पूजा वगैरे असेल तर मी तेवढे घेऊन येत असते बाहेरून फक्त। तर यांना मी नाश्ता करून दिला आणि नाश्ता केला यांनी, आता हे निघले ड्युटीला। पोलीसवाल्यांना आणि आर्मीवाल्यांना अजिबात थंडी, ऊन, वारा, पाऊस काहीच नसतं, त्यांना ड्युटी बाय ड्युटी करावीच लागते। तर इतकी थंडी आहे ना, ते गेले ड्युटीवर आता। आणि त्यानंतर मी सगळे देव आता उजळून घेते। तर चांदीचे देव कसे उजळायचे मी ते पण सांगते तुम्हाला आज आणि दाखवते पण। तर जे चांदीचे देवांचे टाका आहेत ते मी, जी कोलगेट असती, कोलगेट पावडर असती पहा, तर पहिल्या काळामध्ये जे म्हणजे पावडर वापरायचे, कोलगेट पावडर लोक, तर ती कोलगेट पावडर घ्यायची, पेस्ट नाही घ्यायची, अशी पावडर घ्यायची आणि त्यांनी असे घासायचे, हाताने घासायचे, किंवा एखादा ब्रश जरी घेतला तरी पण चालेल, आपण ब्रश करतो तो ब्रश, फक्त जुना ब्रश नाही वापरायचा, नवीनच ब्रश आपण देवांसाठी वेगळाच ठेवायचा। ब्रशनी पण तुम्ही घासू शकता किंवा असं हाताने जरी थोडंसं चोळलं तरी पण ते निघून जातात। तर मी ब्रश ठेवलेला आहे, कारण कानेकोपऱ्याचे व्यवस्थित असे ते देव व्यवस्थित क्लीन होतात, त्यामुळे मी ब्रश घेतला आणि ब्रशने असं घासून घेते। तर चांदीचे देव तुम्हाला क्लीन करायचे असतील तर आपण या जी पावडर असते कोलगेट पावडर त्यांनी घासायचे, एकदम चकाचक निघतात आणि पटकन ते असे काळपट सुद्धा पडत नाही। तसं तर रोजच्या पूजेच्या वेळेस मी फक्त पाण्याने धुवून घेत असते देव सगळे आणि घासते फक्त मी 8 दिवसातून 15 दिवसातूनच एकदा सगळे देव मी उजळून घेत असते, कारण सारखे सारखे जर आपण केमिकलने घासले ना, देव उजळवले ना, तर काय होतं ते त्यांना असे छिद्र पडले जातात केमिकलनी आणि ते पटकन खराब होतात। तर हे पहा, मी आता कोलगेटनी उजळवून घेतलेत देव, तर एकदम चकाचक असे निघलेत। चांदीच्या टाकांना पितांबरी कधीही लावायची नसते, त्यांनी
छिद्र पडले जातात टाकांना. आणि बाकीचे जे आहेत विग्रह देवांचे तर ते सुद्धा मी व्यवस्थित उजळून घेतलेत. तर 15 दिवसातून 8 दिवसातून मी एकदा त्यांना पितांबरी लावत असते, म्हणजे ते एकदम चकाचक असे निघतात आणि काळपट अशी वाटत नाही. तर देव सगळे मी उजळून कोरडे करायला ठेवलेत. तोपर्यंत मी सगळे फुलं काढून आणते. आता जास्वंदीचे, गलांडा, झेंडू सगळ्या प्रकारचे मी थोडे थोडे झाडं लावलेली आहेत. तर घराच्या चारी बाजूला मी झाडं लावायला जागा ठेवलेली आहे ना, तर फुलांचे झाडं पण लावलेले आहेत. त्यामुळे मला सकाळचं देवांना फुलं होऊन जातात. तर मी सगळे फुलं काढून घेते आता आणि दिवाबत्ती करून घेते. तर आज श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर लोकार्पण सोहळा आहे. तर मला श्रीरामांची पण पूजा करायची आहे. तरी पहा मस्त असे जास्वंदीचे फुलं आलेत. आणि गलांड्याचे पण तुम्ही बघू शकता, पिवळा गलांडा पण आहे आणि हा थोडासा पिवळा आणि असा लालसर कलर आहे तर तो पण आहे. तर ताटभर फुलं आरामशीर निघून जातात सकाळी, एवढे पुरे होतात रोजच्या पूजेमध्ये. पण बाकीची पूजा असली थोडी वेगळी की मग फुलं आणावे लागतात. तर मी देव उजळून ठेवले होते ते पण कोरडे झालेत आता. तर मी आता लाल कपडा जो आहे तो मी पायऱ्यांच्यावरती टाकून घेते. जी मांडणी आहे आपली देवांची त्यावरती मी लाल कपडा टाकते, कारण संक्रांतीच्या दिवशी मी सगळे पिवळेच कपडे टाकले होते खाली. या दिवशी फक्त मी एकच कपडा बदललाय आणि खालचा कपडा पिवळा तसाच ठेवलाय, कारण संक्रांत ही सूर्यदेवांशी रिलेटेड असते. त्यामुळे आपण संक्रांतीला पण पिवळे कपडे टाकायचे असतात देवांच्या खाली. आणि भगवान विष्णू, श्रीकृष्ण, त्यानंतर श्रीराम यांना पिवळं पितांबर खूप आवडतं. तर पिवळे कपडे आपण घातलेलं खूप चांगलं असतं देवांना, आणि त्यांच्या खाली आपण पिवळे कपडे टाकलेलं पण चांगलं असतं. तर मी पिवळा कपडा एक तसाच ठेवले, बाकीचे लाल कपडे टाकलेत आणि थोडेसे तांदूळ ठेवले. त्यावरती 2 दिवे लावून घेते मी आता. दिवा प्रज्वलित करायचा आणि मगच पूजेला सुरुवात करायची असते. तर मी एक तुपाचा दिवा लावते आणि एक तेलाचा लावते. तर दोन्ही पण दिवेला मी प्रज्वलित करून घेतले. गणपती बाप्पांना स्थान दिलं आणि त्यानंतर मी आता बाकीची पूजा करून घेते. तर गणपती बाप्पांना मी हळदी कुंकू अक्षदा फूल वाहिलं आणि स्वामी महाराजांना पण मी स्थान दिलं. त्यांना पण वस्त्र घालते, माळ मुकुट घालते आणि बाकीची मांडणी करून घेते आता. आणि या दिवशी मी स्वामी महाराजांना पण पिवळं पितांबर घातले, पिवळे कपडे घातलेत, कारण स्वामींचा अवतार म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत ते. तर त्यांनाही मी पिवळे वस्त्र घालून घेतलेत, माळ घातली, मुकुट घातलाय. त्यानंतर आता मांडणी करते मी. तर मी पूर्ण मांडणी केलेली नाही दाखवली, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे. तर पूजेची मांडणी झाली. फूल, अष्टगंध, हळदी कुंकू वाहिलं मी आणि अगरबत्ती धूपदीप लावलं. तर दिव्यामध्ये तुम्ही बघू शकता किती छान असं फूल तयार झालंय. आणि दिवाबत्ती झाल्यानंतर मी आता निघले बाजारातून मला थोडीशी फुलं आणायचेत, कारण एक हार पण आणायचं आहे प्रभू श्रीरामांच्या फोटोसाठी. तर बाजारात जाताना मला सगळीकडे लोक दिसत होते, खूप सारी गर्दी दिसत होती, कारण जे जरांगे पाटील आहेत त्यांचा मोर्चा जाणार होता, तो इथूनच जाणार होता आमच्या इथून. तर त्यासाठी लोक थांबलेले होते त्यांच्या स्वागतासाठी, त्यामुळं ही गर्दी होती एवढी. आणि मी पटकन हार फुल घेतलं आणि लगेच घरी आले. आणि जो रामदरबाराचा माझ्याकडे फोटो होता श्रीरामांचा, तर तो मी ठेवलाय. त्याला हार फूल सगळं वाहिलं, दिवे लावले आणि पूजा करून घेतली. ही पण पूजा मांडणी झाली. आता नैवेद्य दाखवायचं आहे, तर तो मला नैवेद्य बनवायचं आहे पण, त्यामुळे मी नैवेद्य बनवला आणि नंतर ठेवला. तर पूजेची मांडणी मी तुम्हाला दाखवली अशी केली होती मी या दिवशी. आता हळदी कुंकवाची सुद्धा मला तयारी करायची आहे. तर हळदी कुंकवाची तयारी कशी केली मी ते पण दाखवते. त्याआधी जरांगे पाटलांचा जो मोर्चा आहे तो जाणार आहे आमच्या इथून. तर माझे मिस्टर हे पोलीसमध्ये आहेत, त्यांचा फोन आला होता, तर ते पण त्यांच्याबरोबरच प्रोटेक्शनसाठी आहेत. ते बोलले आम्ही जवळ आलो तर ये थोडंसं पाहण्यासाठी, आणि तुम्हाला पण दाखवणार आहे मी मोर्चा कसा असतो, काय असतं आणि किती गर्दी येते. चला तर मग. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे.
तर आपण त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही, तर आपण थोडंफार त्यांचं स्वागत करण्यासाठी गेलं तर काही हरकत आहे, कारण आपल्यासाठीच ते लढतायत ना. तर आम्ही थोडंसं गेलो तिथं आणि त्यानंतर पटकनच आलो. ते लगेच गेले पुढं, कारण मोर्चा हा थांबला नव्हता, चालूच होता. तर लोकांनी त्यांचं स्वागत केलं, माळी घातल्या, हार फुल घातले त्यांना आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. त्यानंतर मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. भगवान श्रीरामांचं आपल्याला स्वागत करायचं आहे आणि दिवाळी साजरी करायची आहे, तर मी एकदम मस्तपैकी असं सजवणार आहे. कसं सजवलं ते पण मी तुम्हाला शेवट दाखवते. तर हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला, थोडंसं हळदीने सारवून घेतलं, त्यावरती पण मला रांगोळी काढायची आहे. तर हळदीने सारवल्यानंतर त्याच्यावरती रांगोळी इतकी छान वाटती, ती पण मी तुम्हाला दाखवते. आता हळदीने थोडंसं सारवलेलं सुकतंय तोपर्यंत बाहेर मी असं कलरनीच सारवलेलं आहे, कारण मला शेणच नाही मिळालं. आसपास जनावरं येतात चरण्यासाठी, पण मला शेण मिळालंच नाही. लोक घेऊन गेले होते आधीच, कारण सगळीकडे फटाके वाजतायत आणि लोक दिवाळी साजरी करतायत. तर मी बाहेर कलरनी सारवलं थोडंसं गेटच्या बाहेर, तिथं रांगोळी काढली. ती रांगोळी झाल्यानंतर मी आता जे हळदीने सारवलं होतं ते पण सुकलंय, त्यावरती मी रांगोळी काढून घेते छानपैकी. आणि मला हळदी कुंकू पण करायचं आहे, तर त्यामुळे मी ही अशी साडीची ट्रेंडमध्ये चालू आहे डिझाईन, तर ही पण मी करून घेते आता. तर छोटे छोटे बोळके जे आहेत ते मी दिवाळीसाठी आणले होते असं सजावटीसाठी, तर त्यामध्ये मी हळदी कुंकू, तांदूळ आणि तिळगुळ भरलेत आणि ते पण छानपैकी असं ठेवून सजवलंय. तर फायनल माझं कसं डेकोरेशन झालंय ते पण मी तुम्हाला दाखवते आता. तर बायका येणार आहेत हळदी कुंकवाला. मी हळदी कुंकू ताटामध्ये छान असं सजवून घेतलंय. आणि या संक्रांतीच्या काळामध्ये आपण गुळ दान केलेलं खूप चांगलं असतं. तीळ आणि गुळ ही म्हणच आहे ना, तर गुळ दान केलेलं खूप चांगलं असतं. तर मी बाकीचा वाण देण्यापेक्षा गुळाच्या ढेपीच आणल्यात वाणासाठी, तर त्या ढेपी पण मी इथे लावून ठेवल्यात, तुम्ही बघू शकता. तर या ढेपी मी वाण म्हणून देणार आहे. तर बाहेरचं घरातलं सगळं डेकोरेशन, त्यानंतर साफसफाई, घरातलं स्वयंपाक सगळं आवरूपर्यंत अख्खा दिवस गेला मला. अक्षरशः अंधार पडला होता आवरूपर्यंत. त्यानंतर मी सगळे दिवे लावले, सगळीकडे दिवे लावले, तुम्ही बघू शकता. तर प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवासावरून जेव्हा अयोध्येमध्ये आले होते तेव्हा दिवाळी साजरी केली होती ना, तर आज पण आपण 22 तारखेला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर लोकार्पण सोहळा आहे. तर आपण या दिवशी पण दिवाळी साजरी करायची आहे, त्यामुळे मी दिवाळी साजरी केली. दिवे लावले, रांगोळी सगळं या दिवशी एकदम दिवाळीसारखंच केलं. मुलांनी फटाके पण वाजवले, तर तुम्ही बघू शकता अशी सजावट झाली होती. आणि याच शुभ मंगल मुहूर्तावर मी हळदी कुंकवाचा समारंभ पण ठेवला होता आणि बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं. म्हणलं या दिवसापेक्षा मंगल मुहूर्त हळदी कुंकवासाठी असू शकत नाही, त्यामुळे मी अशी छानपैकी सजावट केली होती, रांगोळी काढली होती. आणि हळदीवरती रांगोळी काढलेली तुम्ही बघू शकता किती छान वाटतेय. आणि माझं गार्डन पण रात्रीचं असं मस्त चमकतंय, कारण मी गार्डनमध्ये पण अशा छोट्या छोट्या लाईटी लावलेले आहेत आणि दिवे पण लावले, तर ते अजूनच छान दिसतंय. तर बायका आल्या होत्या हळदी कुंकवाला, ते मी शूट नाही केलं, कारण कोणाला आवडतं नाही आवडत, आपण मनाविरोधात शूट नाही घेऊ शकत, तर ते नाही दाखवलं मी. तर माझं डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि कोपऱ्यामध्ये घंटीचं बटन आहे ते पण दाबा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ टाकले की मी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि सगळ्यात आधी माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.